आज आपण उपविभागीय दंडाधिकारी डहाणू या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आज सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्यासोबत बैठक होती। गेल्या अनेक महिन्यापासून राज्य महामार्ग SH73 या रस्त्याचं काम सुरू आहे। पण बघायला गेलं एकंदरीत ह्या ठिकाणी आता बैठक पार पडलेली आहे। आम्ही विशाल खत्री यांना सांगितलेलं आहे का बैठकीमध्ये काय मुद्दे झालेले आहेत त्याबद्दल आम्हाला माहिती द्या, पण त्यांनी आम्हाला माहिती देण्यास टाळाटाळ दिली आणि उडवाउडीची उत्तरे दिली व बोलले तुम्हाला काय टाकायचं आहे ते टाका। म्हणजे एकंदरीत त्यांनी बैठकीमधली जी काही सविस्तर झालेली घटना होती त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केलेलं आहे। ह्या ठिकाणी हे शेतकरी जमा झालेले आहेत। हे शेतकरी जमा झालेले आहेत ह्याचं कारण एक आहे का जो रस्त्याचं काम सुरू आहे त्या रस्त्यामध्ये ह्यांची जमीन गेलेली आहे। पिढून पिढ्या कसत असलेले हे शेतकरी ह्यांची जमीन गेलेली आहे आणि ह्यांना हे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीचा मोबदला पाहिजे म्हणून ह्या ठिकाणी आलेले आहेत। हे ह्या ठिकाणी आजच नाही आलेले, कित्येक महिन्यापासून हे ह्या ठिकाणी पत्रव्यवहार सुद्धा करतात। प्रत्येक डिपार्टमेंटला पत्रव्यवहार केलेला आहे पण त्यांना काही उत्तर मिळत नाही। पण का होईना जे विलास वांगड आहेत त्यांच्या प्रयत्नांनाही यश आलेलं आहे हेच म्हणावं लागेल, कारण कित्येक महिन्यापासून पत्रव्यवहार करताना आता त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे। कारण आज जी बैठक होती ती बैठक पार पडलेली आहे। ते बैठकीमध्ये आतमध्ये बसलेले होते। नक्की बैठकीमध्ये काय मुद्दे झाले त्यांच्याकडनं जाणून घेऊया। नाव सांगा। माझं नाव विलास वांगड, मी भारतीय अस्मिता पार्टी पक्षाचा पालघर जिल्हाध्यक्ष आहे। काय झालं आज जी बैठक विशाल खत्री यांच्या इथे झालेली होती 11:30 वाजता सुरू झालेली आहे। कमसे कम अर्धा ते 1 तास चर्चा झाली। काय झालं चर्चेमध्ये? अनेक जण होते। हो, चर्चेमध्ये आम्हाला बोलवलंय। काल मला त्याने व्हॉट्सअपला मला हे पत्र पाठवलेलं आहे। हे पत्र खास माझ्या हातात द्यायला पाहिजे होतं, परंतु हे मला पत्र व्हॉट्सअपने मला दिलेलं आहे आणि माझ्या शेतकरी बांधवांना मी घेऊन इथं सर्व शेतकरी बांधवांना घेऊन इथे मी आलेलो आहे। सदर बैठकीमध्ये आम्हाला असं सांगितलेलं आहे का हा जो रस्ता मुळात आहे हा सरकारचा आहे रस्ता आहे। ह्या रस्त्याच्या बाजूची जी जागा आहे ती जागा आम्ही मोजमापणी करतो आहे आणि मोजमापणी करून आणि नंतर 6 महिने आम्हाला लागतील मोजमापणी करायला। पण आमचं शेतकऱ्यांचं मत आहे काही जागा तुम्ही जोपर्यंत मोजमापणी करत नाही तोपर्यंत हा रस्ता बंद ठेवा। मोजमापणी झाली की तुम्ही रस्ता चालू ठेवा। तर त्याच्यामध्ये लोकांची झाडं गेलेत, आंब्याचं झाड गेलं, खजुरीचं गेलं, माड गेलं आहे, काही हे गेलं म्हणजे काही सीताफळ असेल, काही दुसरी काही झाडं असतील, शेतीचे नुकसान झालेलं आहे। ते नुकसान भरपाई देण्यासाठी त्याने आम्हाला कबुली दिलेली आहे का तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याचे नाव लिहा, सातबारा लिहा आणि त्याचे किती झाडं गेली, किती नुकसान झालं ते आम्हाला इथे नोंद करा, ते तुम्हाला मी मोबदला आम्ही भरून देऊ असं सांगितलं। तुम्ही आत्ताच सांगितलेलं आहे का सर्वेक्षण करणार आहेत, पण कधी सुरुवात करणार आहेत सर्वेला? आम्हाला सर्वेला बोलले की आम्ही सर्वेला सुरुवात करू, परंतु हे 6 महिने जातील। मग 6 महिने जातात तर मग तुम्ही काम चालू करण्याच्या अगोदर तुम्ही का ना सर्वे केला? मेन मुद्दा हाच आहे। तुम्ही आता बोलले 6 महिने जातील, मग रस्ता सुरू करायच्या अगोदर रस्ता कोणाचा आहे त्या बाजूला जमीन जाते तर तो कोणाचा आहे तो अगोदर सर्वे करण्याची गरज आहे ना, ती आत्ता का करतात? आता त्यांना मी तेच आमचं शेतकऱ्यांचं तेच मत आहे का तुम्ही जो हा रस्ता जो तुम्ही राज्य महामार्ग SH73 हा रस्ता तुम्ही तयार करतात, मग ह्या संबंधित तुम्ही अगोदरच मोजमापणी करून शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे ना। गव्हर्नमेंटच्या माध्यमातून हा रस्ता मोजमापणी करून ते करायला पाहिजे। तर आता तुम्ही आता जेव्हा हे सगळे शेतकरी एकत्र आले आणि आम्ही इथं प्रत्येक ठिकाणी पत्रव्यवहार केले, मग आता हे ना जाग आलेलं आहे का आता आम्ही रस्ता मोजतोय, मग तुम्ही एवढे दिवस काय करत होते? मग आत्ता जे काम सुरू आहे, तुम्ही पत्रव्यवहार करतात तरी पण सुरू आहे, मग आत्ता काय सांगितलेलं आहे? काम सुरू करणार आहेत, काम बंद करणार आहेत? ना आता जस्ट त्याने आम्हाला सांगितलं की काम सुरू राहू द्या, पण सर्व शेतकरी बांधवांचं एकच ध्येय आहे का जोपर्यंत मोजमापणी होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवावं। मग आता आम्ही हे काम बंदच ठेवणार आहेत, कारण आम्हाला आतून प्रांत साहेबांनी पण विशाल खत्री साहेबांनी सांगितलं आहे जोपर्यंत मोजमापणी होत नाही तोपर्यंत काम बंद राहील असं त्याने आम्हाला आश्वासन दिलं आहे। लेखी स्वरूपात दिलेलं आहे का तोंडी स्वरूपात? नाही, तोंडी स्वरूपात दिलं आहे आम्हाला। ते बोलले की मी आज संध्याकाळी नाही तर मी सोमवारी तुमच्या हातामध्ये लेटर देईन असं लेखी। काय बोलणार आता एकंदरीत जिथपर्यंत त्यांना मोबदला मिळत नाही तिथपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांसोबत ठाम असतील का? हो, जोपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही कासापासून ते डायरेक्ट धरमपूर बापूगाव भुजाडे सायवन ते डायरेक्ट तलासरी उधवा यांच्या सर्व लोकांसोबत आम्ही आहोत। सगळ्यात मोठी शोकांतिका या ठिकाणी आहे। आपला पालघर जिल्हा आदिवासी आहे, आपले इथूनचे आमदार खासदार ST समाजाचे आहेत, तरी पण तुम्हाला एकतरी मीटिंगला आलेले किंवा शेतकऱ्यांना सांगितलं का आम्ही तुमच्यासोबत पाठिंबा आहे, तुमच्यासोबत आहेत? काय बोलणार त्याबद्दल आमदार खासदार लोकप्रतिनिधीबद्दल? आज आपल्या पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे। या बहुल आदिवासी जिल्ह्यामध्ये 1 खासदार आणि 4 आमदार आहेत, पण ह्या 4ही आमदारांनी पण आम्हाला कधीच आश्वासन नाही दिलं किंवा खासदारांनी पण आम्हाला आश्वासन दिलं। फक्त आम्हाला
एक आम्ही कालच्या दिवशी एका गावित साहेबांना आम्ही जाऊन भेटला, तिथून फक्त गावित साहेबांनी एकदा इथे साहेबांना फोन केला, ते फक्त आम्हाला त्यांनी एक सहकार्य केलं आहे म्हणून आम्ही गावित साहेबांचं नाव आवर्जून घेतो. परंतु इथे एवढ्या 2-3 महिन्यापासून आम्हाला इथे कुठलाही आमदार किंवा कुठलाही खासदार किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा कोणी असा एक सामाजिक पण कोणी आमच्यासोबत नाही आला. जी आज बैठक पार पडलेली आहे त्यामध्ये काय झालेलं आहे? आता आम्ही प्रांता साहेबाच्या सोबत बैठक झाली. तिथं प्रांता साहेब सांगत होता का एक साईडनं तरी काम चालू ठेवा, पण तिथं आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं एवढाच का जोपर्यंत सर्वे होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंदच ठेवणार, म्हणून साहेबांनी आम्हाला सांगितलं का बंदच ठेवा, चालेल असं. म्हणजे तुम्हाला जे आहेत विशाल खत्री त्यांनी सहकार्य केलेलं आहे? हां, सहकार्य केलं आहे असं वाटतं आम्हाला. आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांची रस्त्यामध्ये जागा गेलेली आहे, काय बोलणार तुम्ही? काय नाही, म्हणजे आम्हाला म्हणजे जेव्हा रस्ता आहे ना तर रस्त्याचा काही विरोध नाही, पण कसं आमची जागा गेली ना तर सगळ्या शेतकऱ्यांना म्हणजे लाभ भेटला पाहिजे. आणि काम चालू असताना कसं हे ज्यासाठी म्हणजे पूर्ण स्टॉप करतात आणि काम ते रात्री पण करतात. त्याच्यामुळं कसं मध्ये असं प्रकरण झालेलं, तारा वगैरे तुटल्या, माणसाच्या घरावर पडलं आणि भात वगैरे ठेवलं त्याच्या इथं, म्हणजे रात्री काम चालू असताना शॉर्ट सर्किट वगैरे झाले तर माणसाचं नुकसान होईल असं. त्याच्यामुळं जे काम त्यांच्या बाजूने आहे, त्यांचा रस्ता आहे, म्हणजे त्यांच्याकडे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत, तर त्यांनी रितसर ते सगळे पेपर क्लिअर करून ना कामाला सगळ्या माणसाला लाभार्थ्याला पैसे देऊन आणि त्यांचं काम चालू करायला पाहिजे होतं. तुम्ही आत्ताच सांगितलं, पण रात्री कसे ते काम चालू करू शकतात? म्हणजे आता कसं रात्री दिवसा कसं मध्ये काम बंद होतं, हां, तर त्यांनी त्यांचं काय माणसाची वर्दळ चालू असताना मग रात्री त्यांनी काम चालू केलं. हा, त्यावेळेस नुकसान पण काहीतरी झालेलं आहे. त्यांनी 2-3 म्हणजे रात्री काम चालू करत असताना 2-3 झाडं पाडली. ते खैराचं होतं, सावरीचं, तसंच आणि लाईटचा पोल पण पडलेला. लाईटचा पोल पण पडलेला. लाईट गेलेली का? लाईट गेलेली. ओके. आणि कोणाच्या घरावर वगैरे पडलेलं? हा, घरावर एक जणाच्या घरावर ते पडलेले. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.